दुसरी ते सातवीचे विद्यार्थी आज जुन्नर पंचायत समितीच्या बाहेर आंदोलन करत आहेत. त्याच्यावर मजकूर लिहिला आहे, चलो जुन्नर चलो जुन्नर. RTE अंतर्गत ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल नारायणगाव यांनी बेकायदेशीरपणे मुलांचे प्रवेश रद्द केल्याबाबत जाहीर आंदोलन. आता हे आंदोलन नेमकं का आहे, ब्लूमिंगडेलनी या विद्यार्थ्यांना अन्याय काय केलेला आहे आणि शिक्षण विभागाने पंचायत समितीच्या नेमकी काय कारवाई केली, पालकांची नेमकी अपेक्षा काय. आज तुम्ही जे ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल जे नारायणगावचं आहे, माजी आमदार अतुल बेनके यांच्या कुटुंबियांचं, त्या संदर्भात तुम्ही या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन जुन्नरला आलेला आहात, नेमका काय विषय आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की हे जे आंदोलन आहे हे कुठल्याही राजकीय उद्देशाने प्रेरित झालेले नाही. हे आंदोलन आहे तर मान्य आहे ना. आंदोलन आहे. आम्हाला कुठल्याही शाळेवरती शिंतोडे उडवायचे नाही. आमच्या मुलांच्या अधिकारावर जी गदा आलेली आहे त्याच्याविषयी वाचा फोडायची आहे. आम्हाला शाळेने अचानकपणे RTE ॲडमिशन 15 दिवसापूर्वी कॅन्सल झालं त्या पद्धतीने सांगितलं. तसं वास्तविक पाहता ते ॲडमिशन आमच्या 3 वर्षापूर्वीच कॅन्सल झालेलं आहे. तर 3 वर्षापूर्वी जर आमचं ॲडमिशन कॅन्सल झालं होतं तर तुम्ही आज आम्हाला का सांगताय. जर आमचं 3 वर्षापूर्वी कॅन्सल का झालं होतं. 3 वर्षापूर्वी त्यांनी असं सांगितलं आहे का त्यांनी डॉक्युमेंटरी सगळं चेंज केलेलं आहे. युडाईज ID म्हणा किंवा फाउंडेशन म्हणा ते चेंज केले. आमचं जुन्या फाउंडेशनमध्ये आमचं ॲडमिशन झालं होतं, जुन्या शाळेमध्ये ॲडमिशन झालं होतं. त्यांनी आता युडाईज ID आणि फाउंडेशन चेंज केल्यामुळं त्यांनी असं सांगितलं का तुमचं ॲडमिशन कॅन्सल झालेलं आहे. मला एक मिनिट तुम्हाला थांबवतो. जर त्या संस्थेने ती शाळा बंद केली, दुसऱ्या नावाने सुरू केली, शासनाची तरतूद अशी आहे की एखादी नवीन शाळा सुरू झाली तर 3 वर्ष त्यांना कुठल्याही सवलती देता येत नाही. याच्यामध्ये संस्थेची चूक काय. संस्थेची चूक अशी आहे का तुम्ही शाळा बंद करणे, फाउंडेशन चेंज करणे हा एका दिवसाचा निर्णय नसतो. याला काहीतरी प्रोसेस असती. 1-2 वर्षाचा कालावधी गेला असणार. तुमची इमारत तुम्हाला छोटी पडते, काय असेल ते असेल. तर त्याच्यासाठी तुम्ही जर आधी 2 वर्ष जर तुम्ही तशी तयारी करत होते तर मग तुम्ही आमच्या मुलांचे ॲडमिशन घेतलेच का. आमच्या मुलाचे ॲडमिशन पहिलीला तुम्ही ॲप्रूव्हल करताय आणि दुसरीला तुम्ही आमच्या मुलांचं ॲडमिशन कॅन्सल झालं हे सांगता. आमच्या मुलांचं जर ॲडमिशन RTEमध्ये असं त्यांनी कधी सांगितलं. 3 वर्षानंतर सांगितलं, पण आमचं ॲडमिशन 3 वर्षापूर्वीच कॅन्सल झालेलं. बरोबर आहे, पण जर त्यांनी संस्थेचं रजिस्ट्रेशनच रद्द केलं, नवीन ठिकाणी नवीन नावाने किंवा नाव तेच पण त्याचे जे ज्याच्या गाईडलाईन खाली संस्था चालू करतात, अगोदर ती ज्ञानदाच्या अंतर्गत होती, आता वेगळ्या अंतर्गत आहे. तुमच्या मुलांना ह्या सवलती मिळाल्या पाहिजेत म्हणून आंदोलन आहे का त्याच शाळेमध्ये तुम्हाला ॲडमिशन पाहिजे. आम्हाला आता त्याच शाळेमध्ये सवलत मिळावं आणि त्याच शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे. मला सांगा सर, कुठलाही पालक आपल्या मुलाचं ॲडमिशन घेताना त्या शाळेचा युडाईज ID किंवा त्या शाळेचं फाउंडेशन चेक करून शाळेत ॲडमिशन घेत नाही, तर त्या शाळेचं नाव पाहून ॲडमिशन घेत असतो. आमच्या मुलांची शिक्षण पद्धती तुम्हाला आवडली. शिक्षण पद्धती आवडली, शाळा आवडली, सगळं आवडलं आम्हाला. शाळेचं नाव हे ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल पहिलंही होतं आणि आताही आहे. तर ते कुठल्या जोरावर सांगतात की शाळा बंद झाली. नाही, त्यांनी असं आहे, अगोदर ती ज्ञानदा संस्थेची ब्लूमिंगडेल होतं, आता त्यांनी त्यांचं फर्म बदललेलं आहे. म्हणजे कागदावर बदललेलं आहे. तुमची व्यवस्था, तुमची शिक्षणापासून मुलं वंचित झाली नाही पाहिजे याची व्यवस्था प्रशासनाने केली पाहिजे. तुम्ही प्रशासनाकडे दाद का मागत नाही. प्रशासनाकडे दाद मागितली आणि जर त्यांनी समजा शाळा आमची जुन्या शाळेत आमचं ॲडमिशन होतं तर त्यांनी आमच्या नवीन शाळेमध्ये जर ॲडमिशन घेतलं तर आम्हाला कुठलीही कल्पना दिली नाही. आमचे जे मुलांचे TC आहेत. तुमची नेमकी तक्रार काय. आमची तक्रार हीच आहे का यांनी परस्पर सगळे डॉक्युमेंट चेंज केले आणि आम्हाला त्या गोष्टीची कुठलीही कल्पना दिली नाही. जे एवढं सगळं बदलल्यानंतर तुम्हाला हे कळलं कधी. 15 दिवसापूर्वी कळते. त्याच्या अगोदर कुठं प्रोसिडिंग नाही, मिटिंग नाही, पालकांची बैठक नाही, कुठलीच नाही. ह्या संस्थेचे चालक कोण आहेत. या संस्थेचे अतुल बेनके साहेब चालक. अतुल बेनके साहेबांशी कधी चर्चा तुम्ही केली. आम्ही चर्चा करण्याचा संपर्क केला पण त्यांनी तसा रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला. संपर्क कोणाशी केला होता. आमच्याच सहकार्यांनी केलेला होता. कुणी केलं. तुम्ही केलं. मी नाही केलेला. मग तुम्ही का नाही प्रयत्न केला किंवा मग बेनके काय म्हणाले. बेनके तुमचं म्हणणं ऐकून घेत नाहीत का. तर मी तर नाही केलेला पण आमच्या सहकार्यांनी केला होता. काय त्यांचं नाव. आतमध्ये येतो. तुम्ही त्यांना बेनकेंना फोन लावताय का. नाही, मी नाही का लावा पण बेनकेंना. काय बेनकेंना घाबरायचं काय कारण नाही. लावा त्यांना फोन की बाबा आमचं आंदोलन चालू आहे, असा आमचा इश्यू आहे,
त्यांची बाजू कळेल, लोकांना खरं कळेल ना. हो ते मॅडम कुठे? मॅडम तुम्ही अतुल शेठ बेनकेंना फोन लावू शकता. नाही लावण्याचं कारण का असावं सर सांगा मला. आम्हाला शाळेतून कॉल आला, आम्हाला मिटिंगला बोलवलं, आम्हाला त्यांनी सादर केलं की तुमच्या मुलांचं ॲडमिशन RT मध्ये आहे, ती ही शाळा नव्हे. पण जो व्यक्ती बोलत होता तो प्रिन्सिपल होता. मॅडम त्या संस्थेचे प्रमुख कोण आहे? बरोबर आहे, पण संस्थेचे प्रमुख ना ॲडमिशनच्या वेळेस आमच्या बरोबर असतात ना स्कूलच्या मिटिंगच्या वेळेस तुमचं असतात. आंदोलन कोणाच्या विरोधात आहे? आमचं आंदोलन हे आमच्या मुलांच्या RTच्या हक्काच्या विरोधात आहे. ते न्याय कोण देणार? प्रशासन का ती शाळा? नाही, शिक्षणाधिकारी देणार. कारण तुमचं शिक्षण संस्थेच्या विरोधात आंदोलन नाही. आंदोलन हे आमचं शिक्षणाधिकार, ज्या शाळेनी आम्हाला प्रिन्सिपलनी बोलवलं होतं, ज्या शाळेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला बोलवलं होतं त्यांच्यावर होतं. माझा संचालक कोणी प्रश्न- असू दे, संचालक जो आहे तो व्यक्ती समोर आला पाहिजे ना आमच्या. आम्हाला थोडी लेटर आलं होती की तुम्हाला संचालकांनी सांगितलंय, तुम्हाला शाळेने सांगितलंय की RT ॲडमिशन कॅन्सल झाले. ज्या प्रिन्सिपलनी आम्हाला तो सब्जेक्ट काढला की तुमची ही शाळा नव्हे, ही शाळा बदलण्यात आलेली आहे. मग ज्यावेळेस ती शाळा बदलण्याचा विचार देखील केला होता तो 23 आणि 24चा होता. मग 23 आणि 24च्या नंतरचे ॲडमिशन्स त्यांनी स्वीकारलेच का? आमचं आंदोलन हे. एक मिनिट तुम्हाला थांबवतो. ब्लूमिंगडेल अगोदरची शाळा जी होती ती 24ला बंद केली. त्यांनी नवीन जागेमध्ये त्याच नावाने वेगळी शाळा चालू केली. तुम्हाला न सांगता सगळं केलं असं तुमचं म्हणणं आहे? 23-24ला आमचं ॲडमिशन झालं जुन्या शाळेमध्ये, नाही तर मुलगी ही माझी, आमची मुलं ही नवीन बिल्डिंगमध्ये जायला सुरुवात केली. मग तुम्ही त्यांना विचारलं नाही का भाऊ तिकडे शिफ्ट का केलं, काय प्रकार आहे? कसं विचारणार सर? आम्हाला RT ॲडमिशन कडून जर लेटर आलेलं आहे 23-24ला, माझ्या मुलीला इंटरनॅशनल ब्लूमेंडल स्कूलमध्ये ॲडमिशन मिळाले आणि मला त्या स्कूलची बिल्डिंग सांगण्यात आलेली आहे की नवीन बिल्डिंग आहे, जेव्हा की माझी मुलगी पहिल्या दिवसापासून नवीन बिल्डिंगमध्ये जाणार आहे, तर मी का त्यांना विचारू तुम्ही का म्हणून आमच्या RT ॲडमिशनमध्ये जुन्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला हे ठेवलं? कळलं कधी हे सगळं झालेलं? आम्हाला 10 दिवस पूर्वी कळालं की शाळेने एवढ्या नंबर चेंज केला आहे, शाळेने त्याचं CBSE केलेलं आहे आणि शाळा म्हणते ती ही शाळा नव्हेच. मग 3 वर्ष आमच्या शाळेला ट्रान्सपोर्टची फीज घेतली गेली येडगावची. आमची मुलं ब्लूमेंडलच्या स्कूलच्या बॅचनी चालत आहेत. त्यांचा बॅच, त्यांची आयडेंटिटी, त्यांचा रिझल्ट सगळा येतोय तो त्याच नावाने येतोय. हाऊ कुठल्या कॅन नावाने? कुठल्या नावाने? ब्लूमेंडल इंटरनॅशनल मॅडम स्कूल. नवीन शाळा जी आहे ती त्याच नावाने आहे, परंतु ज्या संस्थेची शाळा आहे ती त्यांनी संस्थेचं ते रजिस्ट्रेशन इतर बदल. गोष्टी आम्हाला काय माहिती सर? आम्ही थोडी म्हणतो का, आम्ही म्हणतो का मुलांना तुम्ही नक्कीच का हो याच बोर्डाकडे पाठवलंय का? तुम्ही पालक म्हणून ह्या गोष्टी आता तरी समजून घेणार आहेत की नाही की तुमची नेमकी फसवणूक काय झाली? फसवणूक ही झालेली आहे की ICC, आम्हाला एवढंच माहिती आहे आमच्या मुलांचं ज्या ठिकाणी ब्लूमेंडल इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲडमिशन झाले, ज्या ठिकाणी आमची मुलं 3 वर्ष ज्या बिल्डिंगमध्ये गेली होती त्याच बिल्डिंगमध्ये मुलांनी गेलं पाहिजे. मग तो बोर्ड कोणता आहे? CBSE बोर्ड. ICCतून त्यांनी CBSE केलं हे आम्हाला माहिती नाही. आम्हाला ICC दिलं, त्यांना CBSE अजून त्यांच्या लेबलवर तुम्ही बघा तिथं इंटरनॅशनल आहे. मॅडम मग 2 विषय वेगळे आहेत. त्यांना सवलतीचा लाभ मिळाला पाहिजे. जे 25% लाभ मिळतो, शासनाची जी पॉलिसी आहे त्याचा लाभ मिळाला पाहिजे ही मागणी. हो बरोबर आहे. 25%चा लाभ आहे, त्याची परमिशन मिळाली पाहिजे, तोच लाभ मिळाला बरोबर पाहिजे. की नाही? बरोबर मग तो लाभ समजा ती संस्था त्यांनी बंद केली, नवीन, माझा 1 मिनिट थांबाय का ना, त्यांनी नवीन संस्था स्थापन केली. नवीन संस्थेला जर सरकारची अशी पॉलिसी नसेल 3 वर्षापर्यंत, माझं बोलणं पूर्ण होऊ द्या, की 3 वर्षापर्यंत त्यांना कुठल्याही वर्गाला 25%ची सवलत देता येत नाही. मग तुमचं नुकसान होऊ नये म्हणून जर ते पर्यायी ज्या शाळेमध्ये अशा प्रकारची सवलत आहे तिथं जर प्रशासन तुम्हाला ही सवलत मिळवून देत असेल तर तुमची हरकत का? कारण सर आमच्या मुलांना जेव्हा ॲडमिशन तुम्ही दिलं तो CBSE बोर्ड होता. आमच्या मुलांना तुम्ही CBSEचं शिक्षण दिलंय. आज मुलं आमची CBSE बोर्डचं शिक्षण घेत आहेत आणि उद्या तुम्ही त्यांना स्टेट बोर्डमध्ये टाकताय. त्यांच्या बौद्धिक क्षमतेशी तुम्ही खेळत आहात. आम्हाला इंटिमेट केलं नाही तुम्ही. आम्ही विथ मनी आम्ही दुसरीकडे ॲडमिशन घेतले असते. आज तुम्ही परीक्षेच्या काळामध्ये त्या मुलांना बोलून म्हणता ही शाळा तुमची नाही आहे. असं कसं? आज तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या घरामध्ये तुमचं काहीतरी नातं तयार झालेलं असतं. एक रेंट अधिकारी सुद्धा, एक घरमालकाला सुद्धा आपल्याला एक कायदेशीररित्या
पत्र द्यावं लागतं. आम्हाला काहीच दिलं नाही. आमची मुलं झरासर काढून टाकतात म्हणतात. बरोबर आहे तुमचं की 25% अधिकार दिलाच पाहिजे, म्हणून 25%च्या अधिकाराच्या मुलांना तुम्ही कुठेही ट्रान्सफर करणार का? कुठे म्हणजे त्या ज्युरिडिक्शन मध्ये फाउंडेशन मध्ये त्या स्कूलच्या फाउंडेशन बदलले किंवा काय बदलले ह्याचं कोणाशी मीटिंग मध्ये बोलणं नाही, काही नाही, पालकांना कुठली कल्पना दिली नाही. कल्पनाच नाही. आणि रायटिंग मध्ये सर आम्ही आंदोलन हे त्यांच्या शब्दावर केलेलं आहे ना, आमच्याकडे कुणी रायटिंग मध्ये दिलंय ना. तुम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना जाऊन विचारा की तुम्ही ह्यांना रायटिंग मध्ये काय तुम्ही दिलं. संस्थेला असं काही रायटिंग मध्ये मागणी किंवा नेमकं काय चाललंय असं काही केलं? आम्ही सगळ्यांनी हे आंदोलन आम्ही लगेच केलं नाही सर. आम्हाला ज्या दिवशी ज्यावेळीपासून आम्हाला फोन यायला लागले, कोणाकोणाशी बोलले? आम्ही प्राचार्यांशी बोललो, परत आम्ही शिक्षण गट अधिकाऱ्यांशी बोललो, जिल्हा परिषदला बोललो, जेवढे अधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना बोललो. आणि विशेष आम्ही नम्रतेपणे एक हे करून ॲप्लिकेशन करून विथ पॅरेंटची साईन घेऊन बोललोय. मग आम्ही आंदोलन घेतलंय. का आंदोलन केलं? प्रिन्सिपल डायरेक्टली म्हणतो की तुमची मुलं इथं येणार नाहीत, तुमची मुलं जर इथं आले तर आम्ही बघून घेऊ. आमच्या हातातच आहेत ती मुलं. म्हणजे तुम्ही RTचं ॲडमिशन आहे आणि सरकारने आम्हाला संमती दिली म्हणून ही शाळा नाही सर तिकडे जावा, हा त्या शाळेतून नाही सर तिकडे जावा, हे कोणती पद्धत आहे? म्हणजे शिक्षण विभागाने, प्रशासनाने संबंधित संस्थेवर कारवाई करायला हवी. साहजिक, कारण कारवाई म्हणजे काय? कागदोपत्री. आपण कशा थ्रू बोलतो? आज आता समजा नारायणगावचं नाव नारायणपूर झालं, तर नारायणगावच्या लोकांनी नारायणगाव कुठं शोधायला जायचं का? कुठे आहे नारायणगाव? काय करणार ते लोक? नारायणगावचं नारायणपूर करणार. ओनली नेम विल चेंज. वाय यू चेंज युअर ॲड्रेस? तुम्ही तुमचा ॲड्रेस चेंज करायला सांगणार आहे का? आज हे अधिकारी हे सगळे जबाबदार कोण? ह्याला जबाबदार प्रशासन पण आहे, शिक्षण प्रशासन पण आहे आणि शिक्षण प्रशासन पण आहे. करा तुम्ही काही चेंजेस, पण इंटिमेट करा. आणि तुम्ही म्हणताय आमचा शाळेचा बिझनेस आहे, मुलांबरोबर बिझनेस खेळता का तुम्ही? असं कोण म्हणालं? शिक्षण जिल्हा परिषद मध्ये मुलांना बोलण्यात आले, पालकांना. तुम्ही पालकांना विचारा. नाही, शिक्षण बिझनेस असं कोण म्हणालं? स्वतः कुणी बोलले हो तुम्हाला त्या दिवशी? नाही म्हणले. शिक्षण ही खाजगी संस्था आहे आणि हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे का त्यांना शाळा कधी चालू ठेवायची, कधी बंद करायची, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. पण मला काय म्हणायचं सर, आपण सर्व पालक आहोत. आपण आपल्या मुलांचं ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यावेळेस काय कुठलं युडाईज ID किंवा फाउंडेशन पाहून ॲडमिशन घेतलं नाही, त्या शाळेचं नाव पाहून ॲडमिशन घेतलं. मार्ग काय काढायचा? मार्ग एकच आहे का आम्हाला न्याय द्या आणि काय पाहिजे? आमच्या मुलांना त्या शाळेत परत ॲडमिशन मिळावं. तर त्या शाळेत जर ॲडमिशन द्यायचं असेल की नवीन नावाने रजिस्टर झालेली आहे, 3 वर्षपर्यंत नवीन शाळेला अशा सवलती मिळत नाही. मार्ग 3 वर्ष अंधारात का ठेवलं? मग तुम्ही तसा एक न्याय मागू शकता. संस्थेने तुमची फसवणूक केली असेल तर संस्था चालकांसह संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. कारवाई हा शब्द आम्ही करायला नाही आलोय. म्हणजे आम्ही कायद्याने लढत बसायचा आणि मुलांच्या शिक्षणासाठी. हे बघा सर, आम्ही 20 तारखेपर्यंत वाट पाहिली. आमच्या ॲप्लिकेशन फॉरवर्ड झाल्या, राईट. मग त्याच्यानंतर 20 तारखेला जो निर्णय आम्हाला ते दिलाय आज, तो निर्णय आम्हाला आधीच माहिती होता. मुलं इकडे तिकडे पळवण्यात काय अर्थ आहे का? आमच्या मुलांनी ज्या बिल्डिंगमध्ये गेले, ज्या स्कूलचा त्यांनी सिलेबस वाचला, ज्या स्कूलच्या सिलेबस बरोबर त्यांचं जखडाखड झालेलं आहे, बौद्धिक क्षमता त्यांची झालेली आहे, तुम्ही डायरेक्ट त्यांना स्टेट बोर्डमध्ये पाठवताय आणि इकडच्या तिकडच्या शाळेमध्ये पाठवताय. चला, तुम्ही हा जो निर्णय घेतलाय तो RT ॲडमिशनच्या लोकांशी घेतला, कारण त्यांचं RT ॲडमिशन थ्रू फुकट शिक्षण होत आहे ना. म्हणजे तुम्हाला ती मुलं म्हणजे काहीच व्हॅल्यू नाही. संबंधित शिक्षण संस्थेने तुमची फसवणूक केली असा आरोप. हो, जर त्यांनी कायदेशीररित्या त्यांचं बघावं. आम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी बोलायला गेलो तेव्हा त्यांनी कागदपत्रे पडताळले. त्यांना आधी काहीच माहिती नव्हतं. पालकांची वगैरे अगोदर बैठक नाही घेतली? नाही, काहीच नाही. डायरेक्ट आम्हाला सांगण्यात आलं की ही शाळा नव्हे. मग त्या शाळेमध्ये तुम्ही ज्यावेळेस आमच्या RTचे कागदपत्र आम्ही घेऊन गेलो होतो, ज्यावेळेस आमच्या मुलांचा ही शाळा नव्हे असं कोण म्हणालं? प्रिन्सिपल. ज्यावेळेस आमच्या शाळेचा ॲडमिशनचा RTIचा आम्हाला पेपर आला, तुम्ही या शाळेमध्ये जा, त्या शाळेच्या लोकांनी आम्हाला त्याच दिवशी त्या क्षणाला सांगायला पाहिजे होतं की ही शाळा ICC बोर्ड नाही आहे, ही CBSE मध्ये ट्रान्सफर होत आहे. मॅडम तुम्ही जा आणि दुसरीकडे जाऊन ॲडमिशनची प्रोसेस करा. तुम्ही जाऊन शिक्षण अधिकाऱ्याकडे जा ना. शिक्षण अधिकाऱ्याला माहिती होतं की हे कागदपत्रे यांच्याकडे आहेत. त्यांना नंतर कळालं हे काय चाललंय. त्यांना त्याची कल्पनाच नाहीये. शिक्षण विभाग करतोय काय? हा, मग शिक्षण विभाग करतोय काय? आणि आता तुम्ही सगळं बोलणार आणि आम्हाला म्हणणार की तुम्हाला जर न्याय हवाय तर तुम्ही न्यायाचा लढत बसा.
आम्ही न्याय लढणार का मुलांना घेऊन पळणार? म्हणजे आम्हाला जो तो निर्णय घ्यावाच लागणार आहे. तुम्ही म्हणता 25% त्यांना आरक्षण नाहीये, तर मग तुम्ही दुसरा नाही, असं मी म्हणत नाही. अशी शासनाची ऑर्डर आहे, शासनाचा GR आहे, पॉलिसी आहे. बरोबर आहे. मग 3 वर्ष आमची मुलं तुम्ही शिकवलीत का? जर शिक्षण संस्थेवर मॅडम त्या कारवाई झाली पाहिजे, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मी तुम्हाला फक्त काय सांगतो, एखादी कोणी नवीन शिक्षण संस्था काढली की 3 वर्ष त्या संस्थेला कुठल्याही प्रकारच्या सवलती मिळत नाही. 3 वर्ष झाल्यानंतर जो विद्यार्थी पहिलीला ॲडमिशन घेईल त्या ठिकाणी जे काय म्हणतो त्याला, त्यांच्या कॅटेगरीज अल्पभूधारक आहे किंवा इतर ज्या काही कॅटेगरीज आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्या 25%च्या सवलती मिळतात. एवढंच माझं म्हणणं आहे. बरोबर आहे तुमचं, पण ती शाळा पूर्णपणे बंद झाली पाहिजे. ती बंद झाली ना? नाही सर, ब्लूमेंडल स्कूल चालू आहे, त्याच बिल्डिंग मध्ये आहे, तेच नाव आहे. ओनली त्याचा झालेला बदलाव आहे, तो ICSE तो CBSE झालाय. बाकी गोष्टी तिथल्या तिथंच आहेत. मुलं आयडेंटिटी तीच वापरतात, रिझल्ट त्याच घेतात. मग संबंध काय होतो शाळा बंद झाली बोल? शाळेला जेव्हा टाळा लागतो त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता. जर शाळेने टाळा इमारतीला आमची मुलं त्या इमारतीमध्ये गेलेली आहेत, त्या इमारतीमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे, त्या इमारतीत त्या स्कूलचं त्यांनी बेल्ट घातलेला आहे, फ्रॉक घातलेला आहे, युनिफॉर्म घातलेला आहे, सर्व गोष्टी घातलेल्या आहेत. सवालच येत नाही शाळा चेंज झाली, शाळेला टाळा लागू दे. त्यांनी आम्हाला स्ट्रॉबेरीच्या शाळेचं उदाहरण दिलं. स्ट्रॉबेरीची शाळा पूर्णपणे बंद झाली, पूर्णपणे. नो वन शिक्षण तिथं शिक्षक नव्हता, प्रिन्सिपल नव्हता, मुलं नव्हती, शाळेचा विभागच बंद झाला. मग सवालच येत नाही तुम्ही शाळा बंद झाली हा शब्द वापरायचा. आणि शिक्षण अधिकाऱ्यांना, शिक्षण मंडळाला माहितीच नाही की शाळेचा हा रूल शाळेने असं केलेला आहे. त्यांना काहीच माहिती नाही. ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांना कळालं. म्हणजे ते लोक किती कागदोपत्री व्यवहारामध्ये तर. म्हणजे शिक्षण विभाग आणि संस्था चालक हे दोघांनी तुमची फसवणूक केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार दोघे असा तुमचा आरोपापेक्षा आम्हाला आमची मुलं रीतसररित्या तुम्ही त्या शाळेमध्ये जर त्यांचा नियम बदलू शकतात तर आमचे पण नियम लागू राहू शकतात. आमची मुलं 3 वर्ष त्या स्कूलमध्ये गेली, पुढे पण जाणार. आमच्या मुलं तिथंच आम्ही पाठवणार. तुम्ही UDI नंबर चेंज केला, तुम्ही ब्लूमेंडल स्कूल नाही चेंज केली. आम्ही ज्यावेळेस बोललो तर म्हणते अख्ख्या जगामध्ये ब्लूमेंडल स्कूल आहे, पण अख्ख्या जगामध्ये आमची मुलं हा युनिफॉर्म घालून नाही ना जाऊ शकत. हा युनिफॉर्म त्यांनी दिलाय, हा बेल्ट त्यांनी दिलाय, त्यांनी आयडेंटिटी दिलेली आहे, मुलांचे रिझल्ट त्यांच्या नावाचे. मग कसं काय बोलू शकतात? 3 वर्षानंतर जागरूक होताय काय तुम्ही? तुमचे अहवाल इथं पोहोचले होते, मग ह्या लोकांनी का नाही RT ॲडमिशनचे लोकांनी इथं बोलवलं? शाळेत का बोलवलं? इथं बोलवायचं होतं. हा अधिकार आम्हाला इथून आला होता, इथंच बोलवायचं होतं. राजकीय दबाव, आय डोंट नो राजकीय दबाव आहे का काय आहे. राजकीय खेळ बनवायचा नाही. आमची मुलं राजकारणातली खेळ खेळणारी खेळणी आहेत का ते? त्यांना काय माहिती? आज तुम्ही त्यांना शिवाजी महाराज म्हटले तर शिवाजी महाराजाच्या नावाने घोषणा करतात. आज तुम्ही गांधीजी म्हटले तर अहिंसात्मक गांधीजीच्या नावाने घोषणा करतात. लेकरं बाळ आहेत ते. असं कितीतरी RT ॲडमिशन झालेले आहेत आणि त्या मुलांना फी घेतली जाते. फी काय का? 1 तासापासून तुम्ही इथं बसलेला आहात. काय कोणी तुमचं म्हणणं समजून 10 वाजल्यापासून बसलेलो. 10 वाजल्यापासून आपण धरू. तुम्ही मधल्या काळात नंतर मध्ये तर नव्हतं कोणी. असो, तुम्हाला कोण भेटायला आलं किंवा काय मार्ग काढण्याचा प्रयत्न? कोणीच नाही. फक्त आम्ही आतमध्ये गेलो त्यावेळेस शिक्षण अधिकारी आम्हाला भेटायला आले. मग मला तेच म्हणायचं आहे, कागदपत्र आहेत, कागदाचा शिक्का आहे, ह्यांची काहीच ब्लूमेंडल स्कूल ह्यांच्यापासून किती लांब आहे? इकडनं उभे राहा, म्हणजे विद्यार्थी असे उभे राहा, इकडनं उभे राहा. ब्लूमेंडल स्कूल ही या प्रशासनाच्या पासून किती लांब आहे? किती किलोमीटर लांब आहे? की ह्यांना ह्यांचे कागदपत्र कळत नाहीत आणि त्यांना त्यांचे कागदपत्र कळत नाहीत आणि हे म्हणतात आम्हाला माहितीच नाही. आम्हाला पडताळणी करायला पाहिजे, आम्हाला बघायला पाहिजे. म्हणजे ह्यांनी बघितलंच नाही. आमच्या डोक्यावर जेव्हा तलवार चालली तेव्हा त्यांनी बघितलं काय? आमची मुलं काही माहिती नाही. तुमचा न्याय, आम्ही न्याय लढायला नाही आलो, आमच्या मुलांचं भविष्य घडवायला आलोय. आमच्या मुलाचं भविष्य सांगा. एक्झामच्या पिरियडमध्ये या मुलांची एक्झाम चालू होती आणि प्रिन्सिपल बोलून म्हणतो तुमच्या मुलांना आम्ही बघून घेऊ, आमच्याकडेच येतील आणि जर तुम्ही जास्ती दबाव दिला तर आम्ही मुलांना एकाच वर्गामध्ये बसू, एकाच शिक्षकाकडून शिकू आणि मग त्यांना शिकू दे नाहीतर नाही शिकू दे. धमक्या म्हणजे RT ॲडमिशनला सरासर RT ॲडमिशनला डिले केलं जात आहे. RT ॲडमिशन म्हणजे भीक आहे असं दाखवलं जात आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांशी नीटनेटकं बोललं जात नाही, त्यांना डायरेक्टली बोलवून सांगितलं जात आहे आणि
प्रिन्सिपल धमक्या देतोय म्हणजे काय? जर शाळेचा प्रिन्सिपल जर रूढ आणि लँग्वेजमध्ये असेल, धमक्या देण्यामध्ये असेल, तर शाळेची मुलं पण आता धमक्याच द्यायला सुरुवात करतील, गुंडगिरी करायला सुरुवात करतील. असं कुठे आहे? आणि बँके साहेबांच्या विषयी आमच्या मनामध्ये आदर आहे, सन्मान आहे, म्हणून आम्ही त्या शाळेला सोडत नाहीये. शाळा चांगली आहे, शाळेचं शिक्षण चांगलं आहे, पण शाळेमध्ये मुलांना इकडून तिकडे फिरवण्याचा कुणी अधिकार दिला? ना शिक्षण अधिकाऱ्याला दिलेला आहे, ना शाळेला दिलेला. एकदा शिक्कामोर्तब झालं ना झालं. एकदा मला नारायणगावचं आधार कार्ड मिळालं. माझं जर दुसरीकडं झालं ट्रान्सफर तर मी आधार कार्ड बदलू शकते. माझ्या मुलांना ब्लूमेंडल बॅच बघा, तुम्ही बॅच बघा त्यांचा 3 वर्षापूर्वी का काढून घेतला नाही? आज या मुलांचे छप्पर काढून घेतलाय, तो लेबल का नाही बदलला? काय लेबल आहे मुलांना तुमच्या याच्यावर? व्हॉट्सॲप ब्लूमेंडल इंटरनॅशनल स्कूल. वरती काय लिहिलंय? स्कूलच्या वरती काय लिहिलंय? याच्या अगोदर काय होतं? ह्याच्या ज्ञानदा म्हणजे सिम्बॉल बदललेला आहे. कोण म्हटलं? ब्लूमेंडल इंटरनॅशनल स्कूल लिहिलंय सर वरती. व्हॉट्सॲप ब्लूमेंडल इंटरनॅशनल स्कूल. वेलफेअर मध्ये पण ऍडमिशन झालेले आहेत सर. दोन्हीकडे पण झाले. हा, थर्डचे पॅरेंट जे आहेत त्यांच्या आरटी मधूनच ऍडमिशन ज्ञानदा वल्लभ वेलफेअर फाउंडेशन मधूनच झालेले आहेत. तुम्ही मगाशी एक ताईकडे नाही ना, माहिती का, आरटीचे ऍडमिशन कॅन्सल झाले, ट्रान्सफर झाले, हे आम्हाला शासनाने करायला पाहिजे होतं, ना की प्रिन्सिपलने. ते पण एक पॅरेंट्स मध्ये क्लब ऑफिसमध्ये एक पॅरेंट्स बोलून त्यांनी माइंडेड गेम खेळला. प्रत्येक पालकांना त्यांनी वेगवेगळे कारणं दिली. शाळा काय म्हणते, आम्ही संस्था बदलली. शाळा तिथे आम्ही संस्थेअंतर्गत ॲडमिशन नाही घेतले, आम्ही शाळेअंतर्गत ॲडमिशन घेतले. जेव्हा आम्ही ऑनलाईन ॲडमिशन घेतलं, आम्हाला शाळा सर्च करायची होती, संस्था नाही. मग हे संस्थेच्या नावाखाली आम्हाला का फसवतात? ते 108 प्रशासनाने कारवाई करायला पाहिजे, मुलांची व्यवस्था केली पाहिजे. आम्हाला त्याच शाळेत ॲडमिशन पाहिजे. बस आमची एकच. आता मॅडमने सगळे मुद्दे मांडलेले, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे. आम्ही आमचं ते पुढाकार घेऊन आमच्या मतीने त्या बोलतात, आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभे आहोत. तर आम्ही शाळेच्या अंतर्गत ॲडमिशन घेतलेलं, आम्ही संस्थेच्या अंतर्गत नाही. संस्था बदलली, त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही मगाशी आशाताई बुचकेंना भेटले, आशाताई बुचके काय म्हटले? त्या म्हणाल्या की जे काही आहे पडताळून पाहू, पण शाळेत मुलांना अधिकार मिळाला पाहिजे. ताबडतोब मुलांना काढण्यात हा कुठलाही न्याय पडत नाही. जे काही आहे ते कागदपत्री झालं पाहिजे होतं, आणि ते कागदपत्र झालं नाही. म्हणून बुचके मॅडम म्हणाल्या की मी प्रशासनाला सुद्धा टाळे लावू शकते, शाळेला सुद्धा आणि प्रशासनाला सुद्धा. सर तुम्ही विचार करा, एवढे मोठे मोठे अधिकारी बसलेले आहेत, त्यांना कागदपत्र वेळेवर नाही. आम्ही कागदपत्र थ्रू भरले. ते बघा आमचे ॲप्लिकेशन्स, आमच्या सायन्स दाखवा बरे. सायन्स आहे, ॲप्लिकेशन आहे. आम्ही जर एवढे शिकले नसलेले तरी आम्ही कागदपत्री बोलतोय, आणि हे कागदपत्री बोलत नाहीत, तोंडी धमक्या देत आहेत. हे बघा, आमचं ना प्रशासनाशी एवढा वाद आहे नाही. आमच्या मुलांना त्याच शाळा भेटल्या पाहिजेत. का तुम्ही म्हणताय ना आरटी ॲडमिशन अंतर्गत 25% अधिकाऱ्याला गेले होते, ते बदलायचा सवाल येत नाही. मुलं लहान आहेत ती, इकडून जा. त्या शाळेने आम्हाला उद्या म्हटले म्हणजे आम्ही आहे ना आता UDI नंबर चेंज करत आहोत, अनंतराव स्कूलचा भानंतराव करत आहोत, म्हणून म्हणा आम्ही काय शाळा चेंज तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही काही करा. मग हे कुठला विषय आहे सांगा? उद्या मी माझ्या मुलीला अनंतराव स्कूलमध्ये नेलं, आणि त्यांनी आता त्यांचं स्टेट बोर्ड आहे, त्यांनी उद्या विचार केला की आम्ही CBSE करू. मग आम्ही त्या पोरांना परत CBSE शोधायला जायचं? तुम्हीच हा विचार करा. या मुलांनी काय बिघडवलंय? या मुलांना तुम्ही शाळेमध्ये एकदा RT घेऊन गेला ना, कागद संपला विषय. शाळा काही चेंज करू दे. शाळेने टाळा लावला का शाळेला? नाही, शाळा तीच आहे सर. शाळेचं नाव फक्त शाळेचं इंटर फाउंडेशन चेंज झाले. आमचा फाउंडेशनशी काही मतलब नाहीये. शिक्षण संस्थेशी संबंध म्हणजे जी नावाने शाळा आहे त्यांची संबंध. आमची मुलं. आणि जर मुलं माझ्या मुलीचं ॲडमिशन 23-24 मध्ये झालं, तुमचा अहवाल इकडं आला, मग 23-24 नंतर तुम्ही का नाही तिथं कॅन्सल केलं? RT ॲडमिशन बंद आहे, इथून पुढे शाळा आमची चालू नाही आहे, तुम्ही हे ॲडमिशन घेऊन परत पुढे जा, तिकडं जा. मग त्यांनी बदलून दिलं असतं ना. 3 मुलं तुम्हाला घेतली तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी, आणि नंतर हीच शाळा नव्हे ती. हा विषय आहे का सर? आपण पालकांच्या भावना अतिशय तीव्र आहे. या ठिकाणी मार्ग काढणं गरजेचं आहे. जर त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असेल, आता नेमकी तांत्रिक काय अडचण असेल ते प्रशासन पाहिल. आपल्यासोबत उपसभापती आहेत अमितजी डोले. तुमच्या कारकिर्दीमध्ये ही तो या ठिकाणी आंदोलन होते, काय प्रश्न कसा मार्गी लावेल आणि ह्या विद्यार्थ्यांना कसा न्याय मिळेल, तुमचे प्रयत्न काय राहतील
तुमच्या अंतर्गत असलेल्या प्रशासनाकडून, पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून न्याय मिळत नाही असं पालकांचं म्हणणं आहे. नाही, आम्ही ज्या दिवशी पदभार स्वीकारला दुसऱ्या दिवशी, त्याच दिवशी सगळी पालक मंडळी मला भेटलेली आहेत. मी त्यांना BDO साहेबांसोबत घेऊन बसलोय होतो. आमच्या चर्चा पण झाल्या. आमचे शिक्षणाधिकारी शाळेवर जाऊन आले, 2दा जाऊन आले. 2 वेळा त्यांना आपण 2 विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी जाऊन आले. त्यांनी तिथं माहिती घेतलेली आहे. तसा मेल आम्ही वरती वरिष्ठ कार्यालयाकडे केलेला आहे. आणि संस्थेच्या पातळीवर आम्ही समायोजन करायला बाबा ज्यांना ते रापसम विद्यालयाजवळ आहे, जैन शाळाजवळ आहे, इकडं विद्या आहे. पालकांचं म्हणणं आहे आम्हाला त्याच संस्थेत ॲडमिशन पाहिजे, तुम्ही फाउंडेशन बदलल्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आता काल मेल केलेला आहे वरिष्ठ कार्यालयाकडे. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई आमचे. अहो, हे विद्यार्थी उन्हातान्हात इथं बसलेत, उपाशी तापाशी बसलेत, त्यांची ना पाण्याची व्यवस्था केली ना कुठल्या नाश्त्याची व्यवस्था केली, सगळं पालकांनाच करावं लागतंय. ही 100% खेदाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतंय. परंतु आता ते जे काही बोर्ड आहे, डायरेक्टर बोर्ड, त्यांनी याच्यावर लक्ष घालून संस्था चालकांची चूक की प्रशासनाचा ढिसाळपणा? नाही, ही संस्था चालकांची चूक आहे. त्यांना जर ॲडमिशन तुम्ही पहिलं दिलेलं आहे, आता तुम्ही 2 वर्षाने त्यांना नाकारताय, किंवा तुम्ही संस्था जरी बदलली तर शाळा तीच आहे. प्रशासनाची जोखीम नाही का? ती शिक्षण संस्था तिथं काय कारभार करते हे पाहण्याचं काम कोणाचं? आता वरिष्ठ कार्यालय वर्ष झालंय. नाही, हा प्रकरणच आमच्याकडे 4 दिवस झाले आले. साहेब, त्यांनी जेव्हा नाव बदललं असेल किंवा फाउंडेशन बदललं असेल, काही पत्रव्यवहार तर केला असेल ना. तुमची सुपरवायझर लोक काय करतात? बरोबर आहे का? आता काय झालं, प्रशासन काळ होता, आम्ही येऊन आता 4-5 दिवस झाले, पण आम्ही याच्यात लक्ष घातलेलं आहे. दूषण कारवाई झाली पाहिजे, 100% झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राजकारणापेक्षा विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांची ॲडमिशनची व्यवस्था झाली पाहिजे. बाबा भाऊ, आता हे तुमच्या ज्युरिडिक्शन मधली शाळा आहे, तुम्ही इथं आला, तुमचं मनापासून धन्यवाद. या विद्यार्थ्यांना कसा न्याय मिळेल, यातनं मार्ग कसा निघेल? नाही, खरं तर 8-10 दिवसापासून हा विषय माझ्याकडं चर्चेला आले होते हे सगळी पालक. आणि त्या माध्यमातून मी पहिलं सांगितलं की आपण शाळेशी बोललं पाहिजे, किंवा आपले स्थानिक आमदार, माझे आमदार आहेत, त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांची शाळा आहे, त्या अनुषंगाने मी यांना सगळ्यांना पहिलं त्यांच्याकडे पाठवलं होतं. परंतु त्या माध्यमातून लांडे साहेब असतील, इथं पंचायत समिती असेल, यांच्याकडून देखील थोडीशी दिरंगाई अशी झालेली आहे की यांनी जर अहवाल लवकर करून दिला असतं तर काल हे सगळे शिक्षण अधिकाऱ्यांकडे जाऊन वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली असती. 4-5 दिवसावर ॲडमिशन येऊन थांबलीत. आणि म्हणून खरं तर हे टोकाचं पाऊल आज या सगळ्यांना उचलावं लागतंय. खरं तर विनंती ही आहे की राजकीय काय असेल बाजूला ठेवलं पाहिजे, परंतु ह्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. RTEच्या अंतर्गत या शिक्षकांनी किंवा पालकांनी जर तुम्ही सांगताय की 2 वर्षापूर्वी हे सगळं बदललं आहे, तर मग 2 वर्षापूर्वीच या पालकांना तुम्ही तशी कल्पना द्यायला पाहिजे होती, किंवा पंचायत समितीला तुम्ही तशी कल्पना द्यायला पाहिजे. अशी माझी माहिती अशी आहे की अशी कोणतीही कल्पना ह्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना किंवा शिक्षण विभाग दरवर्षी संस्थेला भेट देत असतं, अपडेट घेत असतं, त्यांच्या लक्षात का आलं नाही? सुमोटो त्यांनी मग ॲक्शन का घेतली नाही? माझं म्हणणं तेच आहे ना, का जर बदलच नसेल झाला तर ते कशी ॲक्शन घेतली? वर्षापूर्वी फाउंडेशन बदललेलं आहे, असं त्यांचं 1 वर्ष संस्थेचं म्हणणं आहे आम्ही त्यांना फुकट शिक्षण देतोय. साहेब, आता मला ही माहिती मी जी घेतली, मला जेवढी माहिती आहे की संस्थेचं म्हणणं फुकट शिक्षण देते 1 वर्षभर. पण मग शिक्षक त्यांनी त्याच वेळेस सांगायला पाहिजे होतं त्यांचं पालकांना. म्हणणं असं आहे की आम्ही या संदर्भाची बैठक घेतलेली आहे, पालकांना कल्पना दिलेली आहे, जुन्नर पंचायत समितीला लेखी पत्रव्यवहार झालेला आहे. पत्रव्यवहार झालेला नाही. माझी जी माहिती आहे की ती पत्रव्यवहार न झाल्यामुळेच मागच्या अधिकाऱ्यांना किंवा कोणत्या अधिकाऱ्यांना हा विषय जो ऐरणीवर आत्ता आलाय तो 1 मिनिट तुम्हाला थांबवतो. लांडे साहेब, पत्रव्यवहार काही झालाय? मागील 2 वर्षापासूनचा जो काही पत्रावर आहे या बाबतीतचा, तर तो पत्रावर आम्ही काढलेला आहे. त्याच्यामध्ये 2-3च पत्र आहेत अलीकडच्या काळातली. यापूर्वीचं कुठेही आम्हाला त्याच्यामध्ये पत्रामध्ये काय उल्लेख आहे? नाही, पण ह्या मागवले तिथे. माहिती घ्या की आत्ता एवढ्यातला पत्रव्यवहार आहे असं त्यांचं म्हणणं ह्या विषयातलं. आणि मग यांची माणसं जे फेऱ्या मारतायत, संस्थांना व्हिजिट देत आहेत, विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवलं जातं का? विद्यार्थ्यांच्या काय अडीअडचणी आहेत, हा विभाग करतो काय? नाही, बरोबर आहे, पण तो विषयच जर त्यांच्यापर्यंत आला नाही, वाणी साहेब, माझं म्हणणं समजून घ्या. जर यांना जर शाळेने कळवलंच नाही की आम्ही शाळा बदलली, नाव बदललंय, फाउंडेशन बदललंय, तर यांनी त्या विषयाकडे जायचं काही कारण नाही. मग यांचा विषय काय येतोय का शिक्षण व्यवस्था व्यवस्थित आहे का, त्यांना मिळवलेल्या सुविधा व्यवस्थित यांना अंधारात ठेवलं, सगळ्यांनाच अंधारात ठेवलंय. साहेब, काय तुमची काय भूमिका?
तुम्हाला याची कुठलीच कल्पना नाही? आता हा जो विषय आहे ह्या मागील 28 तारखेपासून माझ्याकडे आला आहे, मार्चच्या दरम्यानच्या काळात 10वी-12वीच्या परीक्षा होत्या, कस्टडी माझ्याकडे होती. त्या दरम्यानच्या काळामध्येच पालकांशी माझी भेटही झाली, मी प्रत्यक्ष व्हिजिट दिली. पालकांची मागणी होती की असा विषय आहे याच्यावर आहे. आता शाळा बंद झाल्यानंतर तिथे 3 वर्ष म्हणजे शाळा बंद झाल्यानंतर RTची ॲडमिशन ऑटोमॅटिक त्याबरोबर बंद होत आहेत आणि नवीन शाळा सुरू झाल्यानंतर तिथे 3 वर्ष आपल्याला RTची ॲडमिशन देता येत नाहीत. हा भाग त्याच्यामध्ये होता. तर हे आपल्या स्तरावरची गोष्ट नव्हती. RTची ॲडमिशन म्हणजे 25% सवलत. 25% सवलत. तर हा जो भाग होता हा आपल्या स्तरावरचा विषय नव्हता. तर त्यासाठी मी त्यांना म्हटलं मी वरिष्ठांशी बोलतो, आमच्या जिल्हा परिषद अधिकाऱ्यांशी वगैरे, आणि याच्यामध्ये काय मार्ग निघेल किंवा काय करतील ते आपण पाहूया. सर आता काय करता येईल? आत्ता तर शासन निर्णयानुसार नवीन शाळा आहे तर तिथं ॲडमिशन भेटू शकत नाही आहे RT ॲडमिशनमध्ये 25%मध्ये. आता जे पालक मंडळी आहेत, पालक ठाम आहे की आम्हाला त्याच शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे, तिथं शिकवण पद्धत चांगली आहे, आम्हाला काही राजकारण करायचं नाही, आम्हाला बेनके साहेबांबद्दल दुमत नाही किंवा बाकीचा काही विषय नाही. शिक्षण विभागाचा आणि तिथल्या प्राचार्यांच्या समन्वय नसल्यामुळे हा सगळा प्रकार पुढे येतोय. आता मार्ग कसा काढता येईल? आता पालकांची ठाम भूमिका आहे की आम्हाला त्याच शाळेमध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे. तर आता आपण शासन जर तिथे पैसे देणार नसेल तर ते थोडंसं अवघड आहे. तर आम्ही तो अहवाल तयार केलेला आहे, शासनाला आम्ही मेल पण केलेला आहे, म्हणजे वरिष्ठ कार्यालयाला. जे आंदोलनकर्ते आहे त्यांच्याकडे तुम्ही 4 दिवस काय मुदतवाढ मागणार का, की 4 दिवस आम्हाला वेळ द्या, 4 दिवसामध्ये तुम्हाला जर न्याय मिळवून देऊ शकलो नाही तर तुम्ही पुन्हा आंदोलन करा. इथं मुलांना या उन्हातानात किती वेळ बसवणार? एखाद्याला चक्कर आली, काही कमी जास्त झालं, अधिवेशन चालू आहे. नाही, माझी विनंती आहे या निमित्ताने पालकांना प्रशासनाच्या वतीने की आम्ही अहवाल तर दिलेला आहे काल, त्याच्यामध्ये स्पष्ट ज्या काही बाबी यांना किती दिवस तुम्ही यांच्याकडनं मागणार की आम्ही 4 दिवसामध्ये तुम्हाला न्याय मिळवून देतो? आता ॲडमिशन प्रक्रिया चालू आहे, उद्या ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, काय अडीअडचणी आल्या, त्याला जबाबदार कोण? नाही, वस्तुस्थिती ती बरोबर आहे. पालकांचं म्हणणं अगदी रास्त आहे की आता 1 तारखेपासून नव्याने शाळा ती सुरू होते, त्यासाठी आम्हाला तिथेच ॲडमिशन घ्यायचं आहे. तर आम्ही इमिजिएट काल ते हे पाठवलेलं आहे आणि मी स्वतः समक्ष माझ्यापर्यंत माझं जेवढं हातामध्ये शक्य आहे तेवढी बाब मी करणार आहे. जिल्हा परिषदला जाऊन समक्ष भेटणार आहे, अहवाल जरी दिला असला तरी, आणि याच्या बाबतीमध्ये काय मार्ग निघायचा आता ती जी गोष्ट माझ्याकडे नाही त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. मुद्दा तुमचा लक्षात आला, परंतु किमान बाबा 4 दिवस आम्ही सगळी प्रक्रिया पूर्ण करतो, तोपर्यंत आम्हाला वेळ द्या, अशी तर काही विनंती कराल? हो, ती विनंती तर मी करतोयच. पण जे काही त्या शाळेमध्ये प्रवेश आहेत आता ते फ्री होतील न होतील हा शासनाचा भाग आहे सर. तर आम्ही त्यांना विनंती करतोय की ठीक आहे, तोपर्यंत 1 तारखेपर्यंत जे काय आहे तोपर्यंत आम्ही संस्थेला पण हे करतोय की या मुलांना तिथे असू द्या तुमच्याकडे म्हणून. आणि दरम्यानच्या काळामध्ये आम्ही तिकडे वरिष्ठांशी बोलून घेतो. बाबा आता तुम्ही काय सांगाल? सुवर्णमधनं काढणं गरजेचं आहे. सुवर्णमध्ये काढायचा हाच आहे की पालकांना जर तुम्ही अंधारात ठेवलंय, शिक्षण संस्थेला जर शिक्षण व्यवस्थेला जर तुम्ही अंधारात ठेवलंय तर जबाबदारी घेतली पाहिजे. वाणी सर, माझ्या शाळेतली मुलं आहे तर मी स्वीकारली पाहिजे ती जबाबदारी. हे माझं स्पष्ट आणि स्वच्छ मत आहे. बाकी भविष्यात मग आपण त्याच्यातून काय मार्ग काढता येईल, अजून काय वेगळं करता येईल हे बोललं पाहिजे. यांना उन्हात किती वेळ बसवणार? मला नाही, आजच्या दिवस यांना परवानगी असती आहे. वाणी साहेब, माझं विनंती त्यांना मी तेच म्हटलं होतं की तुम्ही बघा ज्या शाळेपाशी झाले बघा वेगवेगळ्या, हे शेवटचा टोका त्यांना गाठावं लागले. त्यांनी कालही पंचायत समितीला आले, काल जिल्हा परिषदला गेले, काल शाळेमध्ये मिटिंग झाली, आमदार साहेबांकडं माजी आमदार साहेबांकडं मिटिंग झाली. हे सगळं होऊन जेव्हा काही मार्ग निघत नाही त्यावेळेस ही सगळी खरं तर विद्यार्थ्यांना घेऊन ही मंडळी आलीत. आणि मला वाटतं याच्यातून आपल्या सगळ्याच जे ह्या गोष्टीसाठी जबाबदार आहे, मी त्या उपसभापतींशी बोललो आहे, सभापतींशी बोललो आहे, लांडे साहेबांना म्हटलं की तुमचा अहवाल जर कदाचित लवकर गेला असता, जी वस्तुस्थिती आहे ती तर मांडली पाहिजे. विद्यार्थी इथं उपोषणाला बसलेत, गट विकास अधिकाऱ्यांनी इथं थांबायला पाहिजे होतं. ह्या मुलांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किंवा लहान लहान मुलं आहेत, पर्याय व्यवस्था बीडीओनी तरी करायला पाहिजे होती ना. करायला पाहिजे, हे 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्या माध्यमातून खरं तर आता सभापती उपसभापती इथं पोहोचले, ते वरती आजनावळक वरती गाडगर, सभापती कुठे आहेत? सभापती गाडगर तिकडं त्या भागात गेलेले आहेत आणि ते आता 1 तासभरात अर्ध्या तासात इथं पोहोचतील. त्यानंतर ह्या सगळ्या पालकांशी ते बोलतील. तुम्ही काहीतरी मार्ग काढा ना, ते वेगळं काय होणार आहे? ऐका ना, मार्ग आता वाणी साहेब, मार्ग जर संस्था आपली असती तर आपण मार्ग काढला असता, किंवा शिक्षण संस्था चुकत असेल तर संस्थेवर कायदेशीर मार्गाने गुन्हा दाखल व्हावा. आपल्याला काय ते आपले पाहुणे रावळ्याचा विषय नाही. यांनी सगळ्यांनी तो अर्ज पण पोलीस स्टेशनला दिलेला आहे. पोलीस कारवाई काय करतील मला माहित नाही. दोषी असेल तर कारवाई व्हावी ना, यायलाच पाहिजे ती. त्याचबरोबर पण खरं विद्यार्थ्यांना किती वेळ इथं बसवणार? नाही साहेब, आज संध्याकाळपर्यंत आता ही सगळी मंडळी बसायच्या विचाराने आलेली आहेत. परंतु माझी विनंती या सगळ्यांना तीच असणार आहे की आता हा टप्पा आपलं जे लक्ष वेधायचं होतं आपण ते वेधलंय.
शिक्षण व्यवस्था असेल, अधिकारी असतील, यांच्यापर्यंत आपला जो मेसेज आहे तो गेला आहे. या माध्यमातून अजूनही जिल्हा परिषदेकडे आपल्याला भविष्यात काही करता येते का, त्या माध्यमातून आता उद्यापासून त्या जिल्हा परिषदेकडे आपल्याला काही गोष्टी त्या अधिकाऱ्यांशी तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काय बोलले का? जिल्हा शिक्षण अधिकारी, CEO? मला वाटतं मागाशी ताई इथं आल्या होत्या. ताईंनी COंनाही फोन केलाय, जिल्हा त्या शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा फोन झालेला आहे. आता काय झाली चर्चा मी ताईंकडून थोडी माहिती घेतो. त्याचबरोबर मला वाटतं तुम्ही काही हे सगळी मंडळी काय बोलतील ह्या पद्धतीने आपण याच्यातून सुवर्ण मध्य लवकरात लवकर काढला पाहिजे. कारण 1 तारखेपासून मला वाटतं ह्या सगळ्यांचं ॲडमिशन चालू होतं आणि नाही झालं तर मग मात्र याच्यापेक्षा तीव्र आंदोलन उभं करावं लागेल. कारण 108 विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न आहे. 108 नाही, त्याची संख्या कमी आहे. आता जी 8वीची मुलं आहेत ते आता 5 झाले. 97 असतील, मी म्हणतो 5 असतील वाणी असतील ते. साहेब. हो, 5ही जरी असली तर ते विद्यार्थीच आहे आणि त्यांच्या भविष्याशी आपण कोणी खेळलं नाही पाहिजे. ही प्रामाणिक भूमिका घेऊन खरं तर इथं आपण सगळी मंडळी उपस्थित आहोत. यांनी जर थोडीशी दिरंगाई केली नसती तर कदाचित हा विषय इथपर्यंत आला नसता. उपसभापती असतील किंवा सभापती असतील, वेळोवेळी त्यांनाही मी संपर्क केला. ही सगळी मंडळी येऊन भेटलीत. काल अधिकाऱ्यांनी सुद्धा, काल त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा ज्या पद्धतीने, गोडसे कोण आहेत? गोडसे चौकशी अधिकारी. चौकशी अधिकारी, तर त्यांची जरी लँग्वेज चांगली असली असती तर कदाचित ही वेळ आली नसती. म्हणजे माझं म्हणणं हे, गोडसे पण तसेच, तिथले प्राचार्य पण तसेच. प्राचार्यानं तर माझी माहिती अशी की गुन्हा दाखल आहे एका मुलाचं हॅरेसमेंट करून त्याला आत्महत्येला प्रवृत्त केलं म्हणून. जर अशा पद्धतीचे प्राचार्य असतील आणि ते आता वरती सगळ्या संस्था चालकांना काय मेसेज देतात मला माहीत नाही, परंतु ही गोष्ट मात्र निश्चित स्वरूपात आवर्जून एक गोष्ट आहे, मुलांना सोडून देऊ परंतु भविष्यामध्ये ह्या गोष्टीसाठी आंदोलन उभं करावं लागलं तर ते केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळी मंडळी त्याच्या मागं भक्कमपणे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. जे काही योग्य असेल ते झालं पाहिजे. आता यांचं म्हणणं असं आहे की सगळ्यांचं जे कागदावर आहे की अजूनही संस्था काही बदललेली नाही. बरं, संस्था बदलली. 2 विषय आहे, क्लिअर करतो की त्यांचं जे फाउंडेशन होतं अगोदर ते वेगळं होतं, त्यांनी आता फाउंडेशन बदलले. म्हणजे अगोदरची संस्था, समजा फॉर एक्झाम्पल स्वर्गीय लक्ष्मण नामदेव वाणी संचलित अमुक अमुक शाळा, तर त्यांनी ते बदललं. शाळेचं नाव तेच ठेवलं, पण जो बाकी खालचा जो फर्म आहे म्हणजे फाउंडेशन आहे ते बदललेलं आहे. शाळेचं नाव तेच आहे, विद्यार्थी तेच आहे, जुन्या रजिस्टरला तेच विद्यार्थ्यांचं नाव येतंय, नवीन यालाही तेच आहे. काल सगळी ही ज्ञानदाची अगोदर शाळा सांगतो ना होती, सर. आता त्यांनी स्वर्गीय वल्लभशास्त्री ठीक आहे त्यांच्या ना सर, नावाचं त्यांनी फाउंडेशन केलंय. ऐका ना, हे जरी सगळं असलं, फाउंडेशन वेगळं जरी असलं, शिक्षण संस्था बंद झाली नाही, फक्त नाव बदललं गेलं. शासनाने परवानगी दिली कशी? मला ते पण तो सगळाच अभ्यासाचा विषय होणार आहे. जसं आता मधी आपलं जरी गुरुवारी राप सबनीस आहे, त्याच्या अंतर्गत ह्या बाकी सगळ्या संस्था आहेत ना, मग ते सगळं आहेच की एकत्र. आणि माझी विनंती आहे की शासन यांनी पाठपुरावा केला पाहिजे ना. शाळेचं काम आहे की आमची शाळा तीच आहे. हे RTEला जर ॲडमिशन आम्ही घेतलं आहे किंवा जो वर्षभरापासून हे सगळं ॲडमिशनचा विषय आहे, तर तुम्ही आता जर दाखले तुम्ही बदलून घेतले त्याच वेळेस हे पण करायला पाहिजे ना. दाखले पालकांना विश्वासात घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांना बोलून सिस्टमनी मार्ग काढायला पाहिजे. सिस्टमनी मार्ग काढला पाहिजे. सिस्टम त्यांना माहिती आहे ना, राजकीय ताकद आहेच, मग त्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी ती वापरली पाहिजे. ती लोकांना दाबण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांच्या फायद्यासाठी आपण ती वापरली पाहिजे. एवढीच माझी काही राजकीय वास वगैरे नाही. राजकीय काय याच्यात वास आहे साहेब? राजकीय वास असता तर कदाचित आधीच शाळेपाशी आंदोलन झालं असतं, नारायणगावात बैठका झाल्या असत्या, नारायणगावात रास्ता तुम्ही रोको अतुल झाले असते. बेनकेंशी काही डायलॉग केला का? मी त्यांच्याशी डायलॉग नाही केला, परंतु ह्या सगळ्या मंडळींना मी तिथं निश्चित स्वरूपात पाठवलं होतं की तुम्ही पहिलं त्यांच्याशी डायलॉग केला पाहिजे. कारण माझ्याशी जेव्हा पहिली मीटिंग झाली, जेव्हा माझ्या कानावर हा विषय आला, तर तेव्हा मी सगळ्यात पहिलं त्यांना सांगितलं होतं सगळ्या यांना की तुम्ही बघा, गावातच राहतोय आपण, राजकीय अभिनिवेश वेगळे आहेत, राजकारण करायला अनेक जागा आहे. हा मुलांचा सगळा शिक्षणाचा प्रश्न आहे. त्या माध्यमातून तुम्ही एकदा सगळ्यांची त्यांना जी वस्तुस्थिती आहे, कदाचित तुमचे मुख्याध्यापक, प्रिन्सिपल त्यांच्यापर्यंत काही विषय माहिती होऊ देत नसतील, परंतु तुम्ही मात्र जाऊन त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्या अनुषंगाने ही सगळी मंडळी जाऊन बोललेली आहे, परंतु त्याच्यातून मार्ग नाही निघाला, म्हणून आजची ही वेळ आहे. आणि इथून पुढं मात्र अजूनही मार्ग जर शिक्षण व्यवस्था असेल, शासन दरबार असतील, ही सगळी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, मार्ग नाही निघाला तर मग मात्र याच्यापेक्षा अधिकचं तीव्र आंदोलन निश्चित स्वरूपात उभं करावं लागेल. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं आपण म्हणतो,
परंतु सध्याची परिस्थिती आपण काय पाहतो, देशाचं भवितव्य घडवणाऱ्या या विद्यार्थ्यांवर अशी वेळ येत असेल तर दुर्दैव आहे. अतुल बेनके आपण या तालुक्याचे आमदार राहिलेला आहात. आपण शिक्षणासारखं अतिशय पवित्र काम करतास, तुम्हाला मनापासून धन्यवाद. पण ह्या विद्यार्थ्यांची फरफट होत असेल आणि याला जबाबदार तुम्ही असाल तर तुमचं हे वागणं बरं नवं. तुम्हीसुद्धा वस्तुस्थिती काय आहे, दूध का दूध, पाणी का पाणी, हे समोरासमोर व्हायला हवं. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा काय दोष असेल, कोणाच्या पाठीशी घातलं जातं ते सुद्धा दुर्दैव आहे. आज ही पालक विद्यार्थ्यांना घेऊन उन्हातानामध्ये बसलेले आहेत. थोडंफार तरी तुम्ही याचं गांभीर्य घ्या आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्या, अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, बिहार टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.